हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 273. जेणे ज्ञान सज्ञान होये, दृक्मात्र दृष्टी ते विये. प्रकाशाचा दिवो पाहे प्रकाशासी. अर्थात आत्मपरब्रह्मामुळे सर्व ज्ञान ज्ञानी होते. प्रकाशित होत असलेल्या प्रत्येकाचा हाच परमदिव्य आत्मपरब्रह्म प्रकाश मूलभूत आधार आहे. माऊली सांगतात की आतापर्यंत अनेकोत्तम सोदाहरणाने सांगितले की या ब्रह्मांडात जे जे ज्ञान आहे ते सर्वच्या सर्व याच एकमेव आत्मपरब्रह्मामुळे प्रकाशित झालेले आहे. आत्मपरब्रह्म मूलभूत आहे, परम आहे. त्यापासून सर्व ज्ञान स्रवत असते, ज्ञात होत असते. आत्मपरब्रह्म हा सर्व ज्ञानाचा पाया आहे. सर्व अज्ञान आत्मपरब्रह्म ज्ञानाने दूर होते आणि ते अज्ञान सज्ञान होते, ज्ञानी होते. परंतु हे आकलन करून घेऊन स्वतःचा उद्धार करणारा पाहिजे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वस्तूत आत्मपरब्रह्म काठोकाठ भरलेले आणि व्यापलेले आहे. याची जाण येणे म्हणजे आत्मज्ञानी होणे आहे. योगगुरूंना साधक विचारतो की गुरुजी, आत्मज्ञानी कसा ओळखावा? गुरुजी सांगतात की हातात एक काचेचा मणी घे आणि मठाच्या दरवाजात बस. आत येणाऱ्यांना विचार की हा मणी कसला आहे? ते सांगतील की तो काचेचा मणी आहे. तू लगेच सांग की नाही, हा मणी पितळ्याचा आहे. बहुतेक सर्व तुला वेडा समजून आत निघून जातील. एखादा थांबेल आणि तुझ्याशी सहमत होईल. त्याला लगेच सांग की अहो, मी गंमत केली, वास्तवात हा मणी चांदीचा आहे. तो तुझ्याशी सहमत झाला तरी तो त्याला सांग की हा मणी सोन्याचा आहे. जर तो तुझ्याशी पुन्हा सहमत झाला की समज की तो ज्ञानी आहे. विश्वासह विश्वातील तमाम सर्व काही आत्मपरब्रह्म आहे, हेच एकमेव ज्ञान आहे. आपण त्याला काय नाव देतो यावर त्याचे मूलभूत स्वरूप अवलंबून नाही. ज्याला याची जाण येते तो येथे कैवल्यात मोठ्या समाधानाने आणि आनंदाने जीवन जगतो. कारण त्याला फुलांचा हार आणि सोन्या हिऱ्यांचा हार, पिठले आणि श्रीखंड एकच आहे हे उमजते. ओवी क्रमांक 274. ते कोणी निकृष्टे दाविले अज्ञानाचे नि बोटे, ना तमे सूर्य मोटे बांधता निके. अर्थात मूर्ख असलेलाच आत्मपरब्रह्माकडे अज्ञान म्हणून बोट दाखवितो. अहो, अंधार कधी सूर्याची मोठ बांधतो का? माऊली सांगतात की आत्मपरब्रह्माला अज्ञान असे म्हणणारा मूर्ख आहे. कारण जसा अंधार सूर्याची मोठ बांधू शकत नाही, त्याचप्रमाणे केवळ अज्ञानमय अंधारात असणाराच आत्मपरब्रह्माला अज्ञान असे म्हणू शकतो. कारण त्या अज्ञानमय अंधारात त्याला आत्मपरब्रह्म प्रकाश कसा जाणवणार? या अशा अज्ञानमय मूर्खाच्या म्हणण्यामुळे आत्मपरब्रह्मात तसूभरही फरक होत नाही. ते जसे तळपत असते तसेच सदा तळपत राहते. तथापि जर अंधार सूर्याची मोठ बांधायचा प्रयत्न करू लागला तर तो तत्काळ स्वतः प्रकाशमान होईल, त्याचा उद्धार होईल. याचप्रमाणे अज्ञानी जर आत्मपरब्रह्माला जाणायचा प्रयत्न करू लागला तर तो यथाकाळी ज्ञानी होईल. तो आत्मपरब्रह्म प्रकाशात न्हाऊन जाईल, त्याचा उद्धार होईल. ओवी क्रमांक 275. पूर्वी ज्ञानाक्षरी वसता अज्ञानाची थोरी, शब्दार्थाची उजरी अपूर्व नव्हे की. अर्थात
ज्ञान या शब्दामागे असे लिहिले की अज्ञान असा शब्द तयार होतो आणि तो त्याची थोरवी वाढवितो, ही अपूर्वाई नव्हे का? माऊली येथे शब्दकोटी करत आहेत. ते सांगतात की अज्ञान या शब्दातच ज्ञान हा शब्द सामावलेला आहे. तेथे अन्य काहीही नाही. यामुळे काही काळजी करायचे कारण नाही. याचा अर्थ तेथे ज्ञान हे अगोदर आहेच, फक्त ते या पांघरुणाखाली सुरक्षित ठेवलेले आहे इतकेच. ते पांघरुण दूर करा की तुम्ही आपोआपच ज्ञानी व्हाल. अज्ञानीमधील ज्ञानाची किमया महती मोठी विलक्षण आहे. अज्ञानीमधून एक ना एक जन्मी हे संचित उपभोगून नष्ट होते आणि तो ज्ञानी होतो, त्याची आत्मयात्रा मार्गस्थ होते. ओवी क्रमांक 276. लाखेचे मांदुसे आगीचे ठेवणे कायसे, आतू बाहेरी सरीसे करुनी घाली. अर्थात लाखेच्या पेटीत अग्नी ठेवला तरी तो त्या भांड्याला आतून बाहेरून त्याचे रूप देतो. माऊली दृष्टांत देत आहेत. ते सांगतात की लाखेच्या पेटीत अग्नी सुरक्षित म्हणून ठेवून काय उपयोग? तो क्षणार्धात त्या पेटीला आतून बाहेरून व्यापून जाळून भस्म करेल. तसे ज्ञान अज्ञानरूपी पेटीत जरी बंदिस्त झाले तरी एक दिवस ते त्या ज्ञानाच्या सहवासाने ज्ञानी होते. अज्ञान टिकाऊ नाही. एक दिवस माणसाची जिज्ञासा उफाळून येते आणि तो मुमुक्षू होतो. पाहता पाहता तो साधक होऊन अभ्यास करतो आणि ज्ञान संपादन करतो. माझ्या पिढीने आज संगणकाशी, मोबाईलशी, नेटशी व्यवहारापुरते का होईना पण जुळवून घेतले आहे. ओवी क्रमांक 277. म्हणोनी जग ज्ञाने स्फिते, बोलता अज्ञान वादाते, विखुरली होती आते वाचे चिया. अर्थात म्हणून आत्मपरब्रह्माचे नित्य स्फुरणे हीच त्याची सत्य प्रचिती आहे. याला जर कोणी अज्ञान असे म्हणत असेल तर ते त्याचे बाष्कळ बरळणे आहे. अशा प्रकारे ज्ञान अज्ञान याचे निरूपण केल्यावर आता माऊली म्हणतात की आत्मपरब्रह्म सतत स्फुरत असते. त्यामधून येथे अनंत घडामोडी होत असतात असे स्पष्ट आढळून येत असताना जर कोणी याला अज्ञान असे म्हणत असेल तर ते त्याचे बाष्कळ बरळणे आहे असे समजून त्याची उपेक्षा करावी हे उत्तम. ओवी क्रमांक 278. आखरी तव गोवधू पुढारा अनृत बाधू, मा कैसे अज्ञान वादू की जे ज्ञानी. अर्थात गोवध केलेला नसताना गोवध केला असे म्हणणारा खोटे बोलणे आणि असे शब्द उच्चारणे असे दुहेरी पाप करतो. तसे अज्ञान अस्तित्वात नसताना ज्ञानाला अज्ञान असे म्हणणे हे दुहेरी पाप आहे. ज्ञानाला माऊली अतीव पवित्र मानतात. यास्तव ते येथे गायीचे उदाहरण देत आहेत. आपण हिंदू आहोत आणि गाय आपल्याला फार पवित्र आहे, इतकी की नुसते मुखाने जरी तिच्या वधाचा उच्चार केला, प्रत्यक्ष तिचा वध करणे तर दूरच, तरीही पाप लागते अशी आपली श्रद्धा आहे. असे असत्य बोलण्यामुळे एक वाचेने गोहत्या केल्याचे पाप आणि दुसरे असत्य बोलल्याचे पाप असे दुहेरी पाप लागते. तसे अज्ञान असे काही अस्तित्वात नसताना ज्ञानाला अज्ञान असे म्हणणे हे दुहेरी पाप आहे. याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती असत्य आहे असे न म्हणता ती जाणून घ्या, म्हणजे तिची सत्यता आपल्याला आपोआपच माहीत होईल आणि पटेलही. ओवी क्रमांक 279. आणि अज्ञान म्हणणे स्फुरतसे अर्थपणे, आता हेची ज्ञान कोणे मानिजे ना. अर्थात अज्ञान समजायला ज्ञानच असावे लागते, याला कोणी ज्ञान असे का मानत नाहीत.
अमुक अज्ञान आहे याची प्रचिती ज्ञानानेच येते. अज्ञान आहे असे समजण्यासाठीही ज्ञानाचीच गरज लागते. मग या समजण्याला कोणी ज्ञान असे मानायला का तयार नाहीत? याचा अर्थ येथे फक्त ज्ञानच आहे. येथे अज्ञान अस्तित्वात नाही, कारण अज्ञान आहे असे ठरवायला ज्ञानाचीच आवश्यकता आहे. एरवी ते अज्ञान आहे असे विधान करणे शक्य होणार नाही. अशा वेळी ज्ञान कमी झाल्यामुळे तेथे अज्ञान आहे असे वाटते. तथापि ते वाटणे मृगजळासारखे भासमान असते. यथाकाळी ज्ञानाची प्रचिती येते आणि अज्ञानाचा भास नष्ट होतो. यावरून हेच सिद्ध होते की येथे फक्त ज्ञान आणि ज्ञानच अस्तित्वात आहे. हरिओम.